राहुल मिस्टर योगेश काटेकरचा अप्रतिम बॉल ऑफ द डे विकेट. राहुल मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यात ठरतोय बिग झिरो. डीजे शून्यावरती बाद. फायनली एक रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटवर सरळ सरळ चेंडू आला नाही आणि गोलंदाजानं एष्टी वाकवली. अतिशय चांगला बॉल होता योगेशचा. फलंदाज बाद राहुल सोमने. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत महेश. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर. ओहो लाजबाब, अतिशय चांगला चेंडू. महेश मात्र चेंडू समजू शकले नाही. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या 0. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान बेलपाडा. गोलंदाज तयार होतील. योगेश टू महेश. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. दौलत डायरेक्ट हिट होऊ शकली नाही आणि बॅकअप पाहायला मिळाला नाही. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं, संघाचं अकाउंट इथे ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. महेश आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला स्ट्रोक. महेशच्या बॅट मधून चेंडू हवेत. विनायक काटेकर चेंडू खाली आणि झेल सटकला. झेल निसटला. विनायक खाटेकरेकडून या चुका सातत्यानं होताना पाहायला मिळत नाही, परंतु मैदानामध्ये झेल सुटलाय. झेल निसटलाय. 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. सुमित ऑन स्ट्राईक. हॅलो. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. जो मात्र पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलपाडा. सहा धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. खाटेकर टीम आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा ही टीम मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के लागू शकले असते, परंतु विनायककडून चुका झाल्या. विनायककडून झेल सुटला, परंतु हा खेळाडू असा आहे सातत्यानं चांगली कामगिरी करणारा खेळाडू. मोरिया प्रतिष्ठान खाटेकरचं नाव फार उंचावर नेण्यामध्ये फार महत्वाचा वाटा या खेळाडूचा आहे. विनायक खाटेकर येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. 6 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. निर्धारित 4 षटकांची लढत आपण पाहत आहोत. मॅच कशा प्रकारची होईल, कोण खेळणार, सेमीफायनल आंबेले या संघाच्या विरोधात ते देखील पाहायचंय. अजून क्वार्टर फायनलचा सामना जो मात्र बाकी आहे. गोलंदाज तयार. विके विनायक काटेकरच्या हातामध्ये चेंडू. पाहूया विनायक कशा प्रकारची कामगिरी करेल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार. सुमित कडून खूप मोठ्या आशा आहेत. सुमित कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत टीम बेलपाडाला. सातत्यानं चांगला प्लॅटफॉर्म सुमितसाठी उपलब्ध करून दिला जातो. सातत्याला प्रमोट केलं जातं सुमितला ओपनिंग साठी. सुमित स्वतःला ते सिद्ध करेल का ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर विनायक तयार. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. विनायक
सूर्यप्रकाशचा चेंडू डीप फाईन लेगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक रघुनाथ गायकर चेंडूवर आलाय, मिसफील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं टायगरने आणि या सामन्यात आतापर्यंत खराब क्षेत्ररक्षण करत असताना टीम पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 पडली. 2 संघांची गाठ पाहूया कोण कोणाची लावेन या सेकंड राऊंड मध्ये वाट. 8 धावा, धावपल्ले कव्हर, 8 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. विनायक स्ट्रायकर एंडवर सुमितच्या बॅट मधून फटक्यांची अपेक्षा बेलपाडाला. सूर्यप्रकाशचा फटका स्ट्रेट बॅक टू द बॉलर खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव. दौलतचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या इन डबल फिगर 10 रन. 10 धावा धावपल्ले कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना निर्धारित 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार. विनायक खाटेकरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर सुमितच्या बॅट मधून फटक्यांची अपेक्षा. गोलंदाज तयार. बॉल इथे चांगला आहे. फटका देखील क्रॅकिंग पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक इथे चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. ब्रँडेड चौकार मिस्टर सुमितच्या बॅट मधून. चांगला असा संघटित ऑपरेटरच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. चांगला असा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू लाऊड अपील आणि कॅचला रिव्ह्यू नाहीये. लेग बी 4 साठी फक्त रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. अंपायर डिसिजन विल बी फायनल. 2 पंच डिस्कस करू शकतात परंतु कॅच साठी रिव्ह्यू आपल्याला मिळणार नाही कारण इथे स्निकोमीटर नाही आपल्याकडे अवेलेबल आणि त्याची पुढच्या वर्षी आपण तरतूद करू. फलंदाज बाद. विकेट आणि विकेटचं पतन. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार होत आहेत. टॉपल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील रोहित हरड. पाहूया रोहित कशा प्रकारची कामगिरी करतील. टॉपल कव्हर 14 धावा आहेत. विनायक तयार. रोहित हरड ऑन स्ट्राईक. 14 धावा धावपल्ले कव्हर. बेलपाडा टीम जय हनुमान बेलपाडा त्यांच्या विरोधात टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेकर. विनायक तयार. स्ट्रायकर एंडवर रोहित हरड. सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. हलक्या त्यानं चेंडू जो मात्र खेळला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं. 1च धाव या बॉलवर आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा. धावपल्ले कव्हर ज्या मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्ग सेकंड राऊंडची लढत. दुसरी ओव्हर सेकंड राऊंड. दिवस क्रमांक देखील या स्पर्धेचा 2. गोलंदाज तयार. वनडाऊचेच बॅटमन मैदानाच्या आत खेळत आहेत. 2 पंच मैदानामध्ये कामगिरी करतात. 2च समालोचक या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. उजव्या हातानं सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 7.50 ची सरासरी. धावपल्ले कव्हर धावा आहेत 15. डीजे
अतिशय चांगली षटका तळली दोन्ही गोलंदाजांनी. योगेश आणि विनायकने आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दौलत तयार. 15 धावा धावपलकावरच्या मात्र आल्यात. आता शेवटच्या या 12 बॉलमध्ये किती येतील? कमीत कमी या 12 बॉलमध्ये 25 ते 30 धावा बनवणं गरजेचं राहील जय हनुमान बेलपाडा या टीमला. कारण आपण पाहिल्या अनेक धावा ज्या मात्र चेस झाल्यात, अनेक धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात आणि धावांचा पाऊस इथे पडताना पाहायला मिळतोय या महाविकास आघाडी भगवत चषकामध्ये. गोलंदाज तयार होतील. दौलतच्या हातामध्ये चेंडू आहे. पव्या दौलत कशा प्रकारची कामगिरी करतोय. दौलत तयार. 15 धावा तर आल्यात. स्ट्रायकर इनवर बॅट्समन रोहित हरड. क्षमता आहे, कौशल्य, परंतु इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर काढणार कोण ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. धावपलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार होतील. दौलत. स्ट्रायकर इनवर बॅट्समन रोहित हरड. बॉल डॉट. चेंडू इथे निर्धाव खेळत असताना पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या 15. हनुमान बेलपाडा. अतिशय चांगला बॉल डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू. शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल. हिटमॅन रोहितच्या बॅटमधून येणारा हा पॉवरफुल सिक्सर षटका. गोलंदाज तयार. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. रॉकी सर आणि त्याचबरोबर वर्मा सर हे पंच आहेत या स्पर्धेसाठी. सुरेख प्रकारचा चेंडू महेशच्या बॅटमधून फटका इथे चांगला आहे. रघुनाथ गायकर लाबिट करून चेंडू सीमारेखेच्या बाहेर. पॉवरफुल चौका. संघाची धावसंख्या 29. चांगलं असं संगीत आमचे डीजे ऑपरेटर नाना यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. संध्याकाळचं सत्र जसं येईल तसे आमचे डीजे ऑपरेटर रंगात येतात. ही खासियत आहे प्रत्येक डीजे ऑपरेटरची. तसेच आमचे नाना देखील आता चांगलं असं संगीत वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. 29 धावा झाल्यात. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम मोरिया प्रतिष्ठान खाटेकर. 3 षटकं कंप्लीट. 29 धावा धावपलकावर. महेश आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतील. 29 धावा धावपलकावर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा. गोलंदाज तयार. विपुल गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. शेवटचा अंतिम षटक. 29 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम बेलपाडा जय हनुमान बेलपाडा. गोलंदाजी मार्कवर तयार. विपुल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार. रोहित. गोलंदाज तयार. धावपलकावर धावसंख्या मात्र पाहायला मिळत आहेत 29. शेवटचं षटक अंतिम षटक. गोलंदाज तयार होत आहेत. 29 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. विपुल. स्ट्रायकर इनवर रोहित हरड. स्ट्रायकर इनवर तयार. विपुल चा पहिलाच बॉल. चांगला असा स्ट्रोक रोहितच्या बॅटमधून. चेंडू फरार. सीमा पार. छत्रपतींचा छावा. 4 धावा. अतिशय चांगला पहिल्याच बॉलवर विपुल वर आक्रमण करत असताना बॅट्समन रोहित हरड
संघाची धावसंख्या 33. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू रोहितच्या पॅट मधून इथे फटका चांगला. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35. धावा धावपलिकावर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहेत. विपुल वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम. फुल टच भीमर. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. नो बॉल. 3 धावा या बॉलवर. पुढचा चेंडू फ्री हिट. 1 चेंडूवर काय काय घडलं. पहिला भीमर चेंडू, त्यावर 2 धावा आल्या. त्यानंतर आता पुढील चेंडू फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 38 या धावसंख्येवर. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. त्या 4 बॉल मध्ये कुठेतरी 10-12 धावा गोळा केला तर हा सामना फायटिंग होईल, यात शंका नाहीये. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. विपुल 38 धावा. फ्री हिट बॉल. रोहित हरडसाठी फ्रीट. सुरेख प्रकारचा चेंडू रोहितच्या पॅट मधून फटका चांगला आहे. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. डाव सावरत असताना बॅट्समन रोहित हरड 0 वरती बाद झालाय राहुल. आणि तदनंतर इथे चांगली बॅटिंग केली. महेश असेल, रोहित असेल, सुमित असेल, चांगली भागीदारी करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. 42 धावा धावपलिकावर. 76 धावांचा पाठला करायचा होता. एकट्या 1 मॅन शो अर्थात राहुल सोमनेने 45 धावा बनवल्या. तिथं देखील चांगली साथ मिळाली. परंतु या सामन्यामध्ये राहुल बाद झाला आणि तदनंतर देखील चांगली कामगिरी करत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. हे षटक खूप निर्णायक ठरू शकतं. पहिली 2 षटकात अतिशय चांगली हाताळली खाडेकर टीमने. तिसऱ्या षटकात धावा आल्या आणि या षटकात देखील धावांचा पाऊस पडत असताना जो मात्र पाहायला मिळतोय. मिस्टर रोहित हरड ज्याकडे खूप मोठी क्षमता, खूप मोठं कौशल्य या खेळाडूकडे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 42 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. जेली ते टिपत असताना आमचे सचिन चोरगे सर पाहायला मिळत आहेत. चांगली भूमिका. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाईनमॅनच्या भूमिकेत का होईना पण हातभार लावत असताना आमचे सचिन चोरगे सर, त्यांचा देखील मनापासून आभार. संघाची धावसंख्या 48. 9 बॉल 25. रोहित हरड 7 बॉल 11. महेश. संघाची धावसंख्या 48. फायटिंग टोटल तर आलाय. आता त्यावर मोहर लावली जाईल का ते देखील पाहायचं. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रोहित हरड मैदानाच्या आत एक अविस्मरणीय इनिंग खेळतोय. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. मॅच चांगल्या प्रकारच्या फिनिश करण्याची ताकद या खेळाडूमध्ये. विपुल तयार. हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. इथे चुका करत नाहीयेत मिस्टर विनायक काटेकर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. रोहित हरड बॅक टू द पेव्हिलियन. आलेत विवेक. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेत आणि शेवटच्या बॉलवर विकेट.
विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल. शेवटचे 2 चेंडू डॉट आले आणि इथे कमबॅक करताना टीम आपल्याला खाटेघर पाहायला मिळाली. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून टीम बेलपाडा आणि वॉरिया प्रतिष्ठान खाटेघर आपल्या बॅट्समन ताबडतोब मैदानावर पाठवा. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ऐकण्यासाठी जाऊया करपण सर यांच्याकडे. धन्यवाद. एक बॉल परत घे. दिले दिले समर्थ कृपा हॉटेलचे मालक मान्य श्री दत्ताशेठ गडगे यांचं मात्र शुभागमन होत आहे. दत्ताशेठ गडगे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. जाऊया आपण मैदानाच्या आत. बिग फाईट ऑफ द डे ओव्हर टू अप्पा करपन सर. थैंक यू निखिल जी. दैट विकेट आउट 49 रन्स. प्रति ओवर में 12 रन से ऊपर बनाना है. मुश्किल तो नहीं है, आसान भी नहीं है, एक फाइटिंग स्कोर माना जाएगा. और जा रहे समय विनायक दौलत और विनायक एक खाटेघर की एक मान्यता प्राप्त जोड़ी जो प्लेटफॉर्म जो ओपनिंग का जोड़ी का जो रहता है उनके बीच अच्छा तालमेल रहता है. एक आक्रमक खिलाड़ी. वेळ वाचवणं गरजेचं राहील. फास्ट खेळा. अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्यात. वर्मा सर आणि रॉकी सर खेळाडूंना जरा कॉलिंग करत राहा. अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. क्षेत्ररक्षण जवळ लावून झाले. दोन्ही पंच देखील तयार, खेळाडू देखील तयार. आणि सामन्याचं पहिले षटक गणित कॉमेंट्री बॉक्स करून राहुल. अर्थातच समोर जाणार तो पहिल्या चेंडूला विनायक. नॉन स्ट्राईकला दौलत. अर्थातच आक्रमक अशी क्षेत्ररचना, कारण पहिले षटक पॉवर प्ले मध्ये आहे. पाहायचं एक पसरलेली स्कोर झाली. एक बॅकवर्ड पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट लॉंग ऑन. अगदी घेरलेलं वाटतं खेळाडूला. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरती, मला वाटतं डीप मिडविकेट म्हणता येईल. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. हो, आणि पाहायचं पहिला चेंडू काहीतरी करून जातोय. फलंदाजाला खेळायचं तर ऑन साईडला बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. बाकीचं काम विकेट किपर करतोय. सुंदर चेंडू. फलंदाजा पूर्णपणे बीट करून जातोय. धावसंख्या 0. जरी मला वाटतं आकड्यावरती जरी धावसंख्या मला वाटते कमी असल्या तरी मला वाटतं ह्या धावसंख्या पुरेशा होऊ शकतात. गोलंदाजाला काहीतरी करण्यासाठी एक फायटिंग स्कोर म्हणता येईल. पाहायचं काय होतं प्रत्यक्षात. विनायक आणि दौलत एक मान्यताप्राप्त अशी जोडी मैदानामध्ये मला वाटते उपलब्ध आहे. पाहायचं काय करतात आपल्या संघासाठी. हो, आणि पुन्हा एकदा राहुलांचा चेंडू हवेमध्ये. पाहिजे चेंडूचा पाठलाग होतो. झेल तर होणार नाहीये. पाहिजे एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरी धाव मिळते काय पाहायचं. विनायक प्रयत्न करतोय परंतु नाहीये.
मला वाटते दौलत यांनी त्यांना विलेज वापस अशा प्रकारे शून्यातून संघ बाहेर पडतोय. धाव संख्येची 2 विनायकांचं खातं खोलतोय 2-4 रुपयाने. आता पुन्हा एकदा सामोरं जातोय पुढच्या चेंडूला. चांगला फटका परंतु केवळ 2च धाव मिळत आहेत. एकूण विजयाचं लक्ष 49 धावांचं. पुन्हा एकदा राहुल की ज्याला मला वाटतं शून्यावरती परतलेला होता अष्टपैलू असा खेळाडू, पण पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता तोच राहुल. हो आणि यावेळी वाटतं अगदी फेसवरती चेंडू झटपण निघून जातोय. मला वाटतं बॅट फिरच्या आता चेंडू झटपण निघून जातोय. विनायकाने काही करता आलं नाही. निर्धाव चेंडू तिसरा चेंडू म्हणतोय अशा प्रकारे सुंदर अशी गोलंदाजी. कैसा मला वाटतं विनायक पुन्हा एकदा तयार. राहुल अगदी त्वेषाने मारा करतोय. फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. अद्याप चांगली गोलंदाजी. हो पुढचा चेंडू आणि यावेळी वाटते हवेमध्ये चेंडू सोपा झेलू शकतो पाहायचंय. आणि यावेळी वाटते काहीच चूक केलेली नाहीये आणि एक सोपा असा झेल. विनायक तंबूत परततोय. व्यक्ती 2 धाव संख्येवरती संघाला एक मोठा आदरा बसतोय. डीजे आणि अशा प्रकारे नवीन फलंदाज विपुल आणि मला वाटतं राहुल यांनी जे आपल्या फलंदाजीचं अपयश धुवून काढलेलं आहे आणि एक चांगलासा मोहरा तंबूत परततोय तो विनायक यांच्या रूपाने. पाहायचं मॅच अगदी रोमांचकारी अवस्थेमध्ये. वाटते चेंडू हवेमध्ये त्यामुळे वाटतं स्ट्राईक चेंज होतोय. मला वाटतं दौलत पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय सामोर जाऊन 5व्या चेंडूला. हो आणि यावेळेला आपण देखील की आउट स्विंगर चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. बाकीचं काम विकेट किपर करतोय. धाव संख्येत भर नाहीये. चांगली अशी गोलंदाजी. पेसवरती पूर्णपणे बीट केलेले वाटते दोन्ही फलंदाजांना. त्याला आपण तिखट असा मारा म्हणता येईल. तर राहुल यांचा फलंदाजीचा अपयश त्यांनी मला वाटतं गोलंदाजी करून चांगला असा अपयश धुवून काढलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय. हो पुढचा चेंडू पॉवर डिफेन्सिंग खेळण्याचा प्रयत्न. एक जोरदार अपील मला वाटतं पाहायचंय. आणि अशा प्रकारे एक चांगला चेंडू ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर चेंडू फिश करायचा तर त्यांना स्लिप आणि गली यांच्यामध्ये काढायचा होता. पण चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात बसला नाही. परंतु एक जोरदार अपील आणि मला वाटतं एक बॅटची कट घेऊन चेंडू पलटत जातोय. अशा प्रकारे एक चांगलासा मोहरा तंबूत परततोय. सुंदर चेंडू आउट स्विंगर चेंडू. आणि एक मला वाटतं राहुल यांचं एक घातक अशी गोलंदाजी आणि एक चांगली अशी गोलंदाजी. त्यांचे गोलंदाजी पृथ्वीकरण 1 षटक 0 निर्धाव 2 धाव आणि 2 बळी. आणि आता मात्र धावा पाहिजेत त्या मला वाटतं 47. चेंडू राहिले ते 18 चेंडू आणि 47 धावा. पाहायचं आहे राहुल यांनी आपल्या धारदार गोलंदाजीने मला वाटतं सामन्यावरती वर्चस्व मिळवलं पाहायचं. खाटेकर संघ देखील मला वाटतं त्यांच्याकडे देखील मला वाटतं 11 नंबर परत म्हणतं त्यांच्याकडे खोलवर अशी फलंदाजी आहे. परंतु हाही व्होल्टेजवाला मॅच आहे त्यामुळे या सामन्यामध्ये काय होते पाहायचं आहे. आणि समोरच्या मला वाटतं आमच्या समोर टोकाकडून धरण्याची बदलतो सामना. तो दुसऱ्या षटकाने तो मला वाटतं सुमित. शत्रशन पुन्हा बदल विपुल. एक स्लिप एक बॅकवर्ड पॉइंट एक डीप एक्स्ट्रा कवर एक डीप लॉन्गन एक डीप मिड ऑन काफी डीप यहाँ पर एक डीप मिड विकेट दिस फेयर लेग शॉर्ट फैंड लेग.
हो, पहिला चेंडू भालवच्या अगदी पुढ्यामध्ये चेंडू सुंदर क्षेत्रक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फटका ते चांगलं असं क्षेत्रक्षण म्हणता येईल परंतु निर्धार चेंडू धावसंख्या रोखून दिली धावसंख्या 2 प्रत्येक चेंडू मागे काही ना काही वाटतं होतंय चांगल्याशी गोलंदाजी टाकतात दोन्ही गोलंदाजाने चांगली सुरुवात होते ते गोलंदाजाची सुनीत पुढचा चेंडू अष्टमच्या बाहेर चेंडू पाहायचा आहे पंचांचे हात दोन मोठे फैलायचं असे वाईट चेंडू पण एक होईन एकदा मिळते धावा मिळणं वाटतं महत्वाचं असं धावा कशा काय होऊ द्या एका धावाचं मला वाटतं जो बोनस मिळतो संघाला धाव संख्या वाटतं एकूण 3 अद्याप विजयापासून 46 धावा दूर पुढचा चेंडू अगदी चांगला चेंडू शेवटच्या क्षणी चेंडू डाऊन साईडला टेकवत एकदा पूर्ण होते दुसरी धाव मिळते काय पाहायचंय थोडासा मिक्सफील्ड होतोय मला वाटतं दरम्यान दुसरी धाव देखील मला वाटतंय पूर्ण होणार असं वाटतं धावसंख्या 2ची धावसंख्या एकूण 5 गडी बाल जातो 1 गडी बाद 5 सॉरी 2 गडी बाद 5 चांगला असा खेळ तर रंगतोय एक एक धावेसाठी मला वाटतं इथे संघर्ष चालू आहे चांगल्याशी गोलंदाजी टाकतोय पिचून अशी गोलंदाजी हो आणि यावेळेला देखील अगदी स्लो फील्ड चेंडू जपून बॅट फिरतोय पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही विकेट किपर बाकीचं काम करतोय धावसंख्या 2 नाहीये धावसंख्या 5 गडी बादचे 2 दुसरं षटक चालू आहे अद्यापही 44 धावा काढायच्या विजयासाठी खूपच लांबचा पल्ला गाठायचा आहे हो पुढचा चेंडू अगदी मधल्या ठेवतो शेवटच्या क्षणी चेंडू टॅप करतोय मला वाटतंय चांगला ब्लॉक करून टाकले चेंडू तो चांगलासा डिफेन्स करतो चेंडू चांगलासा फटका पण तो एक धाव समाधान धाव संख्या वाटते एकूण 1ची भर धाव संख्या एकूण 6 2 गडी बाद 6 अद्याप मला वाटतं 43 धावा विजयासाठी आणि चेंडू राहत म्हटलं फक्त केवळ मला वाटतंय 13 चेंडू 14 चेंडू सॉरी अद्याप सामन्यातली रंगत कायम हो आणि याला अष्टमच्या बाहेर चेंडू आणि चांगलासा चेंडू कट करतो चेंडू जातो तो मला वाटतंय पॉईंट बॉलच्या दिशेने चेंडू सीमा पार होतो का बा 4 धावा सुंदर फटका आणि याला अष्टमच्या बाहेर चेंडू आणि चांगलासा चेंडू कट कर हवेमध्ये चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू बॅटचे बाहेरचे कट घेऊन चेंडू सरळ जातो 120 हातामध्ये स्थिर होतो चेंडू आणि तिसऱ्या विकेटचं पतन होतंय धाव संख्या येते 3 गडी बाद काय म्हटलं डाव घसरतोय आणि आता मात्र सामन्याला पुन्हा त्या कलाटणी येते संघाची मराठी कशी पडझड झालेली आहे जर विनायक अद्याप त्या खेळपट्टी असतं तर मराठी चित्र व्यवस्थित मराठी वेगळं लागलं असतं पण पाहायचं काय होतं ते अद्याप ते सामना जिंकू शकतात आता चेंडू ते 12 विजयासाठी अद्याप मला वाटतंय 39 धावांची गरज 12 चेंडू आणि 39 धावा
आणि दरम्यान गोलंदाज बदल होतो. सामन्याचं तिसरे षटक घेऊन येतो तो गोलंदाज महेश. नवीन फलंदाज तो योगेश. क्षेत्रक्षेत्रामध्ये काय बदल करतोय. विकेट किपर देशटांच्या मागे खोलवर पसरलेली ज्या मला वाटतं थर्डमॅन म्हणता येईल त्याला. एक बॅकवर्ड पॉइंट ऑफ साईडला एक कव्हर डीप लंगन. ओ आणि याला मात्र चेंडूचे बॅटचे कट घेऊन जातो तो थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मला सीमा पार 4 धावा. सुंदर फटका. चेंडू अगदी हवेमध्ये पण तो क्षेत्रक्षेत्राच्या अगदी डोक्यावर जातो. चेंडू सीमा पार थर्डमॅन दिशेने चेंडू चौकार 4 धावा. डीजे या चौकारांनी मला वाटतंय पुन्हा एकदा सामन्यात ते बाहेरचे पकड मिळवतं काय पाहायचं आहे. हो आणि पाहायचं पुढचा चेंडू छान फटका परंतु या फटकावरती केवळ एका धावेने संघाची धावसंख्यावरती कोणती 15. आणि आता मात्र विजयासाठी 34 धावांची गरज ती 10 चेंडू मध्ये. 10 बॉल 34 रन्स विक्टरी. पाहिजे काय ते पहिल्यांदाच अष्टमवरती येतोय आणि मला वाटतं गोलंदाज अगदी हुशार आहे. अगदी मधल्या एसटीवरती चेंडू टाकतोय. बॅट त्याच्या हातात चेंडू झपकन निघून जातोय आणि निर्धाव चेंडू. हो आणि खराब चेंडू आणि मला वाटतं चेंडू सीमा पार होतो काय पाहायचंय. चेंडू 1 चेंडू सीमा पार 4 धावा. सुंदर फटका. या चौकोनी संघावरती ती मला वाटतं 19. एक चांगला चेंडू टाकतो त्यानंतर एक खराब चेंडू टाकतोय असं जे षटक मट चालू आहे. एक चांगला चेंडू त्यानंतर पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच चेंडू टाकतोय. आणि आता मात्र 30 धावांची गरज आहे. उर्वरित मला वाटते चेंडूला ते 8 चेंडू 8 चेंडू आणि 30 धावा. एखादा चौकार षटकार पडला तर मला वाटतं सामन्याचा निकाल काहीतरी वेगळा लागू शकतो. पण त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाहायचा पुढचा चेंडू. आणि यावेळेमध्ये चांगला चेंडू अनबाउन्सर चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव मिळते का पाहायचंय. आणि मला वाटतं दुसरी धाव द्यायची नाहीये. अगदी स्वतः चेंडू जवळ घेऊन येतोय. एका धावेची एकूण भर पडते धावसंख्येत 19. शिरगाव संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. आणि दरम्यान पुढचा चेंडू चांगला फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. मला वाटते एक हाफ चान्स रनआउटचा पण तो देखील चान्स काही गमवलेला. एका धावेची भर धावसंख्येत 21. आणि आता मात्र खूपच अवघड असं आव्हान आहे. चेंडू राहिले ते केवळ 6 चेंडू आणि विजयासाठी अद्याप मला वाटतंय 28 धावांची गरज. 6 बॉल 28 रन्स. पाहायचे चौकार षटकारांची आतषबाजी झाली तरच. चांगली अशी गोलंदाजी महेश यांचं देखील चांगला मारा. 2 चौकार निश्चित आपल्या षटकामध्ये पडलेत परंतु तरी ते चांगलं बॅकअप केलेलं आहे. केवळ त्यांनी मला वाटतं 11 धावा दिलेल्या आहेत. आणि आता येतो तो शेवटचा षटक घेऊन येतो तो रोहित. पाहायच काय चमत्कार होतोय का. पाहायचा असा चमत्कार झाला तर चमत्कारला नमस्कार. एक स्लिप एक कलर पसलेली गली एक बॅकवर्ड पॉइंट मला वाटतं म्हणता येईल. एक क्षेत्ररक्षक जातो तो मला वाटतं डीप मिडाफवरती. ऑन साईडला 4 ऑफ साईडला 5 अशी आक्रमक अशी क्षेत्ररचना.
हो, पहिला चेंडू काहीसा मला वाटतं झपकून आतमध्ये येतोय चेंडू, खेळायचा तर पुढे जाऊन चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही बसत नाही. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयत्न, आता विकेट जाते. सुंदर चेंडू, लेग द फॉर विकेट, जो कि अच्छी गेंद थी, यहाँ पर अंदर आई थी, समझ नहीं पाए. खरोखरच बेलपाडा संघाने चांगलीशी कामगिरी केलेली आहे. नवीन पंचा देवीदास, मला वाटतं निम्मा संघ तर मला वाटतं तंबूत परतलेला आहे. आणि यावेळेला स्विंगर चेंडू अष्टमच्या थोडासा बाहेर, चेंडू कट करत असली आणि गली यांच्यामधून बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. विकेट किपर बाकीचं काम करतोय, धावसंख्येत भर नाहीये. सुंदर चेंडू, आणि आता मात्र पाहायचं अपचक्य खेळ म्हणता येईल, कारण आता तर चेंडू खूपच कमी आणि धावा खूप करायच्या आहेत. सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू शेवटच्या क्षणी चेंडू खेळायचा प्रयत्न, शेवटच्या चेंडू टॅप होतोय, जातो तो शॉर्ट पाण्याच्या दिशेने. केवळ एकेरी धावेने काही काम होणार नाही. आपल्या विजयासाठी चौकार आणि षटकारांची गरज, पण आता वेळ निघून गेलेली आहे. म्हणजे विनायक आणि दौलत यांची ज्या विकेट, ह्याच मला वाटते संघाला खूपच महागात ठरलेले आहेत. आणि पुढे सरसावत हवेमध्ये फायर करतोय, झेल होतोय का पाहायचंय, झेल सुटणार नाही याची दक्षता घेतोय. आणि केवळ अपचता बाकी, एकतर्फी सामना. नवीन पंजाब जातोय. धावसंख्या अद्याप कायम तिथे, धावसंख्या ती 22. 5 गडी बाद. आणि पुढचा चेंडू झपकन, चेंडू आतमध्ये येतो, चेंडू खेळायचा तर पुढे जाऊन चेंडू बॅटच्या काय पट्ट्यात बसत नाहीये. एस्टिलेशन बाकीचं काम करतोय, धावसंख्येत भर नाहीये, धावसंख्या रोखून धरली. आणि रिव्हर्स फटका खेळतोय, मला वाटते काहीतरी करून दाखवलं त्यांनी आपल्या संघासाठी. शेवटच्या क्षणी काय होईना, असे फटके पहिल्या चेंडूपासून खेळायला पाहिजे. वेळ निघून गेले. अशा प्रकारे विजय संघ होतो तो वाटतं बेलपाडा विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं देखील, आमच्या काटेकर संघाचं देखील कौतुक आहे. मला वाटतं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो रोहित हरड, की ज्याने 25 धावा केलेल्या आणि विकेट देखील 2 घेतलेल्या आहेत. अष्टपैलू अशी कामगिरी रोहित हरड यांच्याकडून, आणि त्यांनाच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येणार आहे. अष्टपैलू असा खेळाडू रोहित आलेत ना. बेलपाड्याचा कर्णधार या लगेच